या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुरगुड नगरपालिका निवडणुकीत आज प्रभागनिहाय चिन्ह वाटप जाहीर झाले असून अपक्ष उमेदवाराला आघाडीचे चिन्ह मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. चिन्ह वाटप हे नियमास अधीन राहून करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेला मुख्याधिकारी व प्रशासक अतिश वाळुंज उपस्थित होते. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उमेदवार सुहासिनी देवी पाटील यांना धनुष्यबाण, राष्ट्रवादीच्या तस्नीम जमादार यांना घड्याळ, भाजप उमेदवारांना कमळ, शाहू आघाडीला कपबशी तर उभाटा सेनेला मशाल चिन्ह देण्यात आले. प्रभाग क्रमांक 7 मध्ये कपबशी या मुक्त चिन्हासाठी वर्षा राणी सचिन मेंढके आणि सचिन केरबा मेंढके यांच्यात सोडत घेण्यात आली. शाळकरी मुलगी आरोही भारमल हिने चिठ्ठी उचलत वर्षा राणी मेंढके यांना कपबशी चिन्ह मिळाले. या निर्णयाला हरकत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना खोचरे पाटील यांनी नियमानुसार बदल अशक्य असल्याचे सांगत निर्णय कायम ठेवला. 28 नोव्हेंबर रोजी ईव्हीएम सेटिंग पारदर्शकतेने करण्यात येणार असून उमेदवारांनी स्ट्रॉंग रूममध्ये उपस्थित राहावे तसेच आचारसंहिता व खर्चाचा तपशील वेळेवर द्यावा असे आवाहनही प्रशासनाने केले.